किरणजी, प्रचाराच्या विधानसभा प्रचाराचे शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. आपण काय सांगाल कितपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचलाय आणि काय मुद्दा मांडलाय लोकांपर्यंत? नमस्कार. मी ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीपर्यंत पोहोचलोय आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून लोकांनी मागील 15 वर्षात न झालेल्या विकास कामामुळे पूर्णपणे पाठिंबा दिलाय. गावाच्या गावं, वाड्या या पूर्ण शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. त्याचप्रमाणे जो पूर्वी भावनेच्या जीवावरती राजकारण केलं जायचं किंवा भावनेच्या जीवावरती त्या उमेदवाराला निवडून दिलं गेलं होतं 3 वेळा, तर आता ही निवडणूक भावनेवरती नसून ही निवडणूक विकासावरती आहे. मुद्दा काय आहे आपला विकासाचा, काय मुद्दा? विकासाचे बरेच मुद्दे आहेत. रस्ते असतील, पूल असतील, शैक्षणिक विकास असेल, आरोग्य असेल, बेरोजगारी असेल, महिला सक्षमीकरण आहे, त्याचप्रमाणे महिला सुरक्षा आहे, पर्यटन, कला, क्रीडा, सांस्कृतिक जे वचननाम्यामध्ये मी नमूद केलं या सर्व गोष्टींकरता मी काम करणार आहे. त्याचप्रमाणे इथला असलेला आंबा, फणस, काजू, सुपारी, मत्स्य व्यवसाय यांना चालना देणार, बाजारपेठ मिळवून देणार हे बरेचसे मुद्दे मी त्यांच्यापर्यंत नेले. त्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हा जो उद्रेक आहे त्यांचा मागील 15 वर्षात विकास कामं न झाल्याचा हा तुम्हाला 23 तारीखला दिसून येईल. राजापूरला पुराची समस्या फार मोठी आहे, त्याबद्दल काही आपण निवेदन दिले का लोकांना? हो, गाळ उपसण्याचा मुद्दा असेल किंवा त्यांची पूर नियंत्रण रेषा असेल त्याच्यामध्ये सुद्धा मी बदल करणार आहे. त्याचप्रमाणे गाळ उपसून जो पूर येतो त्याच्याकरता योग्य ते नियोजन, आपत्ती नियोजन बघून करणार असून त्यात बरेचसे टेक्निकल जे विषय आहेत ते आपण कन्सल्टंट मार्फत सोडवणार आहोत. कारण की मुंबई गोवा हायवे आहे ना, बराचसा पूर्ण राहिलेला बघा. रत्नागिरीपासून राजापूर झाल्यानंतर तुमचं काय त्या हा रस्ता आता जवळपास पूर्णत्वाचा येतो. त्यात माझा फारसा रोल काय असेल असं मला वाटत नाही. पूर्वी 2 कॉन्ट्रॅक्टर जे होते हे निष्क्रिय कॉन्ट्रॅक्टर होते, त्याच्यामुळे हा रस्ता रखडला होता. त्याचप्रमाणे ह्या भागात इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे त्यांना क्वारी उपलब्ध होत नव्हती, काळा दगड मिळत नव्हता व आपल्याकडचा भाग हा दराखोऱ्याचा भाग असल्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरला अडचण होती. परंतु ह्या कॉन्ट्रॅक्टरने योग्य नियोजन करून हा रस्ता आता जवळपास पूर्णत्वास आणलाय. तो 31 मार्च 2025 अखेरपर्यंत रस्ता पूर्ण करेल. तर तिसरा उमेदवार उभा राहिला अपक्ष म्हणून, तर त्याचं किती तुम्हाला आव्हान असेल वाटतं? दोघांची फाईट आहेच, परंतु तिसऱ्या उमेदवाराची किती आव्हान आहे? मी प्रत्येक उमेदवाराला आव्हान म्हणून समजलंय. तो कोणीही मला कमी मोठा असं नाहीये, परंतु प्रत्येक उमेदवाराला मी आव्हान समजूनच चाललोय. परंतु मला माझं मताधिक्य हे फार मोठ्या फरकाने झालेलं असेल. विजय हा माझा फार मोठ्या फरकाने झालेला असेल. तुम्ही काय आव्हान कराल आपल्या मतदारांना? लोकांना माझी कार्यपद्धत माहिती आहे. मी धर्म, जात, भेद न करता किंवा गरीब श्रीमंत न करता मी प्रत्येकाची कामं प्रामाणिकपणे केलेली आहेत, भविष्यात देखील करणार आहे. त्यामुळे मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावं ही विनंती करतो.